थोडंसं पोरांना स्पष्ट सांगतो बरं का, म्हणजे गपलत नको. काही लोक मला बसता येणार मग पाय खाली घ्यावं तर बसता येत नाही, मला हालताच येत नाही. सलाईन रात्री एक लावल्यामुळं तरी उठून बसता हालताच येत सकाळी. हो ना, रात्री पोरं. काही लोक म्हणत ते जातात काय मिळालं आंदोलन, त्यांचा 24 घंटे तेवढा एकच धंदा आहे, त्यांना काही करायचं नाही, आपण करायला लागलो आपल्याला आडं पडायचं. हे उभं जिंदगी काही लोकांना नाव ठेवण्यातच घातलेली. आपण काही केलं की त्यांना जमत नाही, त्यांच्यात इमानदारी नाही. आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळतं यश, त्यांना ते सहन होत नाही, मग आपल्यावर टीका करते आपलेच. त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही, आमचं म्हणणं आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, पण नाव तरी ठेवू नका. विषय महत्त्वाचा सांगतो. काय मिळालं असं काय म्हणतात, शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती, पूर्णपणे, थोडी तिडकी नाही, पूर्ण. याच्या पुढचं सांगतो. माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होतं. कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय मोठं झालं होतं. काय मिळालं म्हणतात ना, घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलट बोलणाऱ्यांना. शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या 57 लाख शिंदे समितीचं काम होतं, ती शिंदे समिती बंद केली होती. ती लगेच महेश शब्द कायद्यात थोडेफार मागं पुढं असतील, ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके हो म्हणे, कारण ती सुरू करायची, तिला काही काम नाही, मान्यच केलं. हा तिला काही काम बी नाही. तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेते. हा, आणि त्याच्यामुळं लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपं जातं कक्ष असल्यावर. शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, म्हणजे मागचे. परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही, काय तुमच्यातलं जोडा ताडी द्याल, मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं, 2 डायरेक्ट गाव लेवलवर यादी ग्रामपंचायतला चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र. आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं आहे. त्याच्यामुळं तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण. तो आज याचा